साहेब चोरमले, नुकतंच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याच्या चर्चा संपूर्ण राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर सुरू आहेत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमधून तब्बल 9 पैकी 6 खासदार फुटले आणि त्या खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडं गट स्थापन करण्याचं पत्र दिलं. अशा चर्चा सर्वत्र झडताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्यानं ओमराजे निंबाळकरांचा प्रामुख्यानं समावेश होता. ओमराजे यांच्या वडिलांच्या खून खटल्याचा आज निकाल बाहेर आला आणि यानंतर ओमराजे ज्यावेळेला पत्रकारांना सामोरे गेले त्यावेळेला पत्रकारांनी ओमराजांच्या बाबतीत ओमराजांना अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्याच्यावरती ओमराजांना एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही शिवसेनेमधून फुटलेला आहात, तुम्ही ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी आहात का? त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की मी माझ्या मतदारसंघातील लोकांच्याकडे जाणार आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघ त्यांचा आहे, त्याच्यामध्ये जाणार, लोकांच्या भावना जाणून घेणार, लोकांची मतं जाणून घेणार आणि मग माझा निर्णय होणार. अद्यापही मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेलो नाही. असं ज्या वेळेला नव्यानं ओमराजे निंबाळकरांचं विधान आलं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक खळबळ उडालेली आज दिसून येते. खरं तर ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक. ओमराजे निंबाळकर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सर्वात लोकप्रिय असणारं शिवसेनेचं नेतृत्व. ओमराजे निंबाळकरांचा फॉलोअर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं आहे आणि ओमराजे यांना ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले गेले यापूर्वी त्यावेळेला ओमराजे म्हणले, माझं कर्म मला असं सांगतं की ज्या वेळेला मला कुणीही साथ दिली नाही त्यावेळेला शिवसेनेने साथ दिली, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साथ दिली आणि त्यामुळं मी पक्ष सोडण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. मात्र पक्ष सोडल्यानंतर सर्वात मोठा धक्का महाराष्ट्रासह उद्धव ठाकरे यांना बसला आणि ओमराजे निंबाळकरांच्या वरती संपूर्ण महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणावरती टीकेचा भडीमार सुरू झाला. खरं तर ओमराजे यांना ही टीका सहन होणारी नाही आहे, कारण का ओमराजे निंबाळकर हे एक लोकांच्या मध्ये मिसळून काम करणारं तसं नेतृत्व. जरी ओमराजे म्हणत असले की माझी कामं होत नाही, जनतेचा विकास होत नाही, हे जरी ओमराजेंनी कारण दिलं असलं तरी जनतेला, त्यांच्या मतदारसंघातील जनतेला असंच वाटतं एक वेळ आमचं काम नाही झालं तर चालेल, परंतु ओमराजे निंबाळकरांनी शिवसेना हा पक्ष सोडता कामा नये अशीच भावना त्यांच्या मतदारसंघामध्ये सर्वांच्या आहे. आणि त्यामुळं जर ओमराजे जर मतदारसंघात गेले आणि त्यांनी जर मतदारांच्या भावना जाणून घेतल्या तर निश्चितपणे ऑपरेशन टायगर हे अयशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण का जे ऑपरेशन टायगर झाले, जे 6 खासदार फुटलेले ते 6 खासदार नंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार आहेत आणि एकनाथ शिंदेचं त्यामुळं महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये मोठी लोकप्रियता वाढणार आहे आणि महाराष्ट्रातल्या भाजपाची ती एक मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर ही गोष्ट सहन न होणारी आहे. कारण का तर सध्या महाराष्ट्रामध्ये नेतृत्वाची लढाई खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे अशीच आहे आणि एकनाथ शिंदे हे सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरू पाहत असणारं नेतृत्व आहे. ते मराठा कार्ड आहेत आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा मिळतोय आणि असा जर पाठिंबा राहिला तर महाराष्ट्रामधून जे फुटलेले जे 6 खासदार आहेत ते जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले तर एकनाथ शिंदेचं निश्चित त्यांची ताकद वाढणार आहे, त्यांना बळ प्राप्त होणार आहे. असंही मानलं जातं की देवेंद्र फडणवीस यांचं वाढतं वर्चस्व भाजपला सहन होत नाही. जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचा आशीर्वाद एकनाथ शिंदेच्या पाठीमागे आहे आणि आत्ताचे जे
टायगर ऑपरेशन जे झालं त्या ऑपरेशनला तसा बघितलं तर आतल्या आत देवेंद्र फडणवीस यांचा विरोध होता, मात्र अमित शहा यांच्या आशीर्वादाने म्हणजे हे ऑपरेशन राबवलं गेलं. हे 6 खासदार फोडण्यात आले, त्यांना ताकद देण्यात आली. हे सर्वांना माहीत असणारी गोष्ट आहे आणि हे सर्वांना समजतंय. आता खऱ्या अर्थानं जर ओमराजे नाईक निंबाळकर हे जर माघारी फिरले तर हे जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन अनसक्सेस होणार आहे, अयशस्वी होणार आहे. आणि त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये ओमराजे यांनी भाजपामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ऑपरेशनमध्ये सहभागी होऊ नये. जर ते सहभागी झाले नाहीत, पुन्हा तर ते जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले तर निश्चितपणे हे ऑपरेशन अयशस्वी होणार आहे आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार आहे. आणि हा धक्का देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा आहे की एकनाथ शिंदेचा धक्का देण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस पुढे सरसावत आहेत. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीनं शरदचंद्रजी पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे ओमराजे निंबाळकरांना शिवसेनेमध्ये कसे राहतील असा त्यांचा प्रयत्न होताना दिसत आहे. आणि भविष्यात म्हणजे येत्या 1-2 दिवसांमध्येच आपणाला समजेल की हे जे ऑपरेशन राबवलं गेलेलं आहे ते यशस्वी होईल की न होईल याची चर्चा जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी मोठ्या प्रमाणात चालू झालेली असली तरी हे ऑपरेशन अयशस्वी व्हावं यासाठी अनेक राजकीय बडेप्रस्थ कामाला लागलेले आहेत. असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. आणि भविष्यात नेमकं काय होतंय ते आपण पाहूयात. ओमराजे नेमके काय करतायत, आजची परिस्थिती ओमराजे यांची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे. नुकताच निकाल आलेला आहे आणि तो निकाल त्यांच्या विरोधामध्ये गेलेला आहे. त्यामुळे ओमराजे पुन्हा नव्यानं काय विचार करतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. परंतु आता तरी हे वाटतंय की ओमराजे शिवसेनेत माघारी फिरतील आणि ते जर माघारी फिरले तर हे जे ऑपरेशन राबवलं गेलं ते अयशस्वी होणार असे सध्या तरी संकेत प्राप्त होत आहेत. या निमित्तानं याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.